नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज तुमच्या समोर मी इंजिनिअरिंग M3 इम्पॉर्टन्स आणि इंजिनिअरिंग M3 बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन घेऊन येतो आहे. तर या व्हिडिओला सुरू करूया. स्वतःबद्दल आणि कोचिंग बद्दल किंवा रिझल्ट बद्दल जास्त इंट्रोडक्शन न देता आपण आज पहिले फोकस करूया या सब्जेक्टचं महत्त्व काय आहे. तर इंजिनिअरिंग M3 दॅट इज कॉमन टू ऑल ब्रँचेस. सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्वच ब्रँचेसला सब्जेक्ट आहे. जसं M1 M2 सर्व ब्रँचेसला सब्जेक्ट होता, तसंच M3 सुद्धा सर्वच ब्रँचेसला सब्जेक्ट आहे. आणि ऑल युनिव्हर्सिटीज सर्वच युनिव्हर्सिटीज लोकांना हा सब्जेक्ट जो आहे तो कॉमन आहे. आता काही कॉलेजेस वगळता, काही म्हणजे फार मोजके कॉलेजेस वगळता बाकी सर्व कॉलेजेसमध्ये, सर्व युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला जे आहे हा सब्जेक्ट फेस करायला भेटणार आहे. म्हणून तुम्ही जिथे कुठेही ऍडमिशन घेणार आहात त्याची पहिले माहिती घेऊन घ्या. किंवा M3 हा सब्जेक्ट माहिती जरी नाही घेतली तुम्ही किंवा हा सब्जेक्ट तुम्हाला नसलाही आहे तरी तुम्ही जर हा सब्जेक्ट शिकत आहात तर याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या भविष्यातल्या गेट एक्झामिनेशन साठी होणार आहे. कारण की गेट एक्झामिनेशन जी आहे ही 100 मार्क्सची जी टेस्ट असते, ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनिअरिंग, यामध्ये 15 मार्क्सचा रोल जे आहे ते फक्त एक सब्जेक्ट M3 प्ले करतो. आणि जे रिमेनिंग 70 मार्क्सचा जो रोल आहे ते 29 सब्जेक्ट मिळून करतात. म्हणून हा अतिशय महत्वाचा सब्जेक्ट आहे इंजिनिअरिंग M3 फॉर सेमिस्टर पॉइंट ऑफ व्ह्यू आणि येणाऱ्या भविष्यातल्या तुमच्या गेट एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू. त्यामुळे या सब्जेक्टला बिलकुल इग्नोर करू नका. आणि या सब्जेक्टची सुरुवात का बरं लवकर करणं गरजेचं आहे? कारण की डायरेक्ट सेकंड इयर स्टुडंट लोकांना M1 M2 होऊन बराचसा कालावधी झालेला आहे. आणि जरी तुम्ही M1 M2 चे टॉपर जरी असले तरी तुमचा बेस मात्र वीकच समजला जातो M3 साठी. आणि जे इंजिनिअरिंग थ्रू M1 M2 करून येत आहे M3 साठी ते सध्या कंटिन्युएशन मध्ये आहे. त्यामुळे एकदम बेसिकच्या बेसिक गोष्टी सांगणे गरजेचं असतं. कारण की हा सब्जेक्ट जर इंजिनिअरिंग लेवलनी आपण शिकवला तर तुम्हाला जे डिप्लोमा स्टुडंट आहे त्यांना समजण्यास खूप कठीणही जाते. म्हणून आपण जिथे M1 M2 सोडलाय डिप्लोमा तिथूनच आपल्याला M3 कंटिन्यू करायचा आहे. प्लस रेग्युलर स्टुडंट लोकांना सुद्धा हा M3 सेम कॉमन सब्जेक्ट आहे. तर ही जे मी बॅच चालू करतो आहे यामध्ये ऑनलाईन, ऑफलाईन आणि रेकॉर्डेड तिन्ही पद्धतीची जी बॅच आहे ही आपली राहणार आहे. तुम्हाला ऑफलाईन करायचं असेल तुम्ही ऑफलाईन करू शकता. जे आउटसाइड अमरावती आहे तुम्ही बेटा ही बॅच ऑनलाईन करू शकता. आणि ज्यांना काही कारणास्तव नेटवर्क इश्यू म्हणा किंवा टायमिंग इश्यू म्हणा किंवा काही लोक आता डिप्लोमा नंतर जॉब करतात आणि सायमल्टेनियसली इंजिनिअरिंगसाठी पार्ट टाइम इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घेतात, तर तुम्ही माझं लेक्चर केव्हाही आपल्या प्ले स्टोअरवर ऍप आहे लोखंडे सर्च ट्युटोरियल, या ऍपवर तुम्ही कधीही केव्हाही तुमच्या वेळेमध्ये रेकॉर्डेड लेक्चर पाहू शकता. तर अशा तिन्ही माध्यमात जे आहे ही बॅच अवेलेबल राहणार आहे, ऑनलाईन, ऑफलाईन आणि रेकॉर्डेड तिन्ही माध्यमात. यात तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल इन द फॉर्म ऑफ सॉफ्ट कॉपी तुम्हाला भेटणार आहे. ओके. त्यानंतर फ्री रेकॉर्डेड लेक्चर, सर्व लेक्चर रेकॉर्ड होतात, लाईव्ह पण असतात, रेकॉर्ड पण होतात. आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुमच्या आपापल्या युनिव्हर्सिटी प्रमाणे त्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला कॉलम मध्ये जाऊन तिथे आपले पेपर्स पण चेकआउट करायचे आहे. ओके. तर सांगायचं झालं तर ही बॅच जी आहे आपण 15th ऑफ जुलै 15th ऑफ जुलै 2026 इथून स्टार्ट करतोय. अर्ली स्टार्ट करण्यामागचं कारण सांगतो मी तुम्हाला. अर्ली स्टार्ट करू आपण तर आपल्याला प्रॅक्टिसला भरपूर वेळ भेटेल. कारण की हा सब्जेक्ट M1 M2 सारखा नाहीये. M3 म्हणजे थोडासा वास्ट सब्जेक्ट आहे. त्यामुळे मी सर्वांना अलर्ट करतोय का या सब्जेक्टला लाईटली घेऊ नका. आणि बऱ्याचशा सिनियर लोकांनी पण तुम्हाला या सब्जेक्ट बद्दल सांगितलं असेलच. आणि या सब्जेक्टची बदनामी इंजिनिअरिंगचे स्टुडंट करतात कॉमन बॅकलॉग सब्जेक्ट या नावाने. पण डोंट वरी, असं काहीच नाही आहे. आपण जर याला सुरुवातीपासून क्लिअर करू शेवटपर्यंत तर बिलकुल असं काहीच नाही, तुम्ही याच्यात पण स्कोर करू शकता. ओके. त्यानंतर या बॅच मध्ये किती चॅप्टर शिकवण्यात येणार आहे? कारण की काही युनिव्हर्सिटीज मध्ये 6 चॅप्टर आहे, काही युनिव्हर्सिटीज मध्ये 8 चॅप्टर आहे, काही युनिव्हर्सिटीज मध्ये 5च चॅप्टर आहे. तर आपण बेटा इथे सर्वच चॅप्टर शिकवणार आहोत. ओके. आपण इथे सर्वच चॅप्टर शिकवणार आहोत. त्यात पहिला चॅप्टर जो आहे तो कॉमन आहे ऑल युनिव्हर्सिटीजला.
लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, काही युनिव्हर्सिटीजमध्ये याला ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर और यालाच बेटा कॉम्प्लेक्स अनालिसिस सुद्धा म्हटलं जाते. कॉम्प्लेक्स नंबर अँड एनालिटिक फंक्शन. युनिट नंबर 3 पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. युनिट नंबर 4 न्यूमेरिकल अनालिसिस, न्यूमेरिकल मेथड पण म्हटलं जाते. नेक्स्ट नंबर 5 प्रोबॅबिलिटी. काही लोकांना हे चॅप्टर फॅमिलियर वाटत आहे, पण टॉपिक फॅमिलियर नाही आहे. सर्व नवीन टॉपिक आहे, ऍडव्हान्स टॉपिक आहे यामध्ये. त्यानंतर बेटा लॅपलास ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म जो आहे तो अतिशय महत्वाचा चॅप्टर आहे. गेट एक्झामिनेशन मध्ये पण भरपूर क्वेश्चन विचारले जातात त्यावर. वेक्टर कॅल्क्युलस सुद्धा VVIMP युनिट आहे. आणि फोरियर ट्रान्सफॉर्म अँड फोरियर सिरीज, स्टॅटिस्टिक्स, झेड ट्रान्सफॉर्म. हे स्टॅटिस्टिक्स जसं नाव जरी तुम्ही फॅमिलियर आहात, पण हा स्टॅटिस्टिक्स जो आहे तो कम्प्लीट डिफरंट आहे, जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. तर असे मी टोटल 10 चॅप्टर शिकवणार आहे. आपल्याला जर 5 चॅप्टर आहे यातले तुम्ही 5च शिकायचे, 6 असेल तर 6 शिका, आणि 10च्या 10ही शिकत असाल तर फार चांगली गोष्ट आहे. कारण की तुम्हाला हा सब्जेक्ट नॉट ओनली फॉर सेमिस्टर, येणाऱ्या गेट एक्झामिनेशन साठी सुद्धा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. प्लस डिप्लोमा मध्ये तुम्ही जेवढेही इक्वेशन डिराईव्ह केले नाही, कारण की तुम्हाला हा सब्जेक्ट नव्हता, त्याच्यामुळे नो डेरिव्हेशन असं मेन्शन होतं. आता तुम्हाला डिराईव्ह करावं म्हटलं जाते. आणि हा क्वेश्चन तुम्हाला 6-6, 7-7 मार्कासाठी येते. डिराईव्ह अन इक्वेशन. तर कुठलेही डेरिव्हेशन करण्यासाठी तुम्हाला हा सब्जेक्ट अतिशय महत्वाचा आहे. विदाउट M3 तुम्ही कोणतंच एक्सप्रेशन डिराईव्ह करू शकत नाही. म्हणून या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स सेमिस्टर एक्झामिनेशन साठी आहे, येणाऱ्या गेट एक्झामिनेशन साठी आहे, आणि तुमचे जे टेक्निकल सब्जेक्ट्स आहे त्या टेक्निकल सब्जेक्ट्स मध्ये डिराईव्ह करण्यासाठी सुद्धा तुम्हाला या सब्जेक्टचं काम राहणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने मी कंप्लीट 10 चॅप्टर शिकवणार आहे. आणि हे लेक्चर्स कुठे करायचे? ऑफलाईन तुम्हाला ऍड्रेस जे आहे जैन कॉम्प्लेक्स, 2nd फ्लोर, गाडगेनगर, अमरावती. आणि जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर बॅच करायची असेल तर ऑनलाईन पद्धतीने बॅच करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बेटा? प्ले स्टोअरवर जाऊन लोखंडे सर्च ट्युटोरियल या नावाचा ऍप डाउनलोड करायचा आहे, आणि ऍप डाउनलोड करून त्यात लॉग इन करायचं आहे. स्टोअरमध्ये जाऊन M3 हा सब्जेक्ट परचेस करायचा आहे. किंवा काही अडचणी आल्यास माझ्या या नंबरवर मला संपर्क करून सुद्धा तुम्ही, काही तुम्हाला अडचणी येत असेल तर व्हॉट्सअप किंवा कॉल करून ह्या अडचणी तुम्ही क्लिअर करू शकता. फीज फक्त आणि फक्त 3000 रुपये फीज राहणार आहे 15th ऑफ जुलै पर्यंत. अँड आफ्टर 15th ऑफ जुलै फीज राहणार आहे 5000. आणि या सब्जेक्टची फीज 20-30,000 अशी असते. पण आपल्याला नेहमीप्रमाणे याही वेळेस तुम्हाला एक चांगली सर्व्हिस द्यायची आहे, कमीत कमी फीज मध्ये मॅक्झिमम आउटपुट. आणि आउटपुट तुम्हाला माहितीच आहे, आपला रिझल्ट तुम्हाला सेपरेट सांगायची आवश्यकता नाही आहे. पण तरी स्क्रीनवर तुमच्या आपला रिझल्ट येत आहे. 100 पैकी 100 घेणारे स्टुडंट आपले 100 पेक्षा अधिक झालेले आहे. त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तर लवकरात लवकर बेसिक पासून बॅचला जॉईन करा. मी तुमची बॅच मध्ये वाट पाहतोय. धन्यवाद.